नमस्कार. माझं नाव प्रथमेश पातळवट आहे. मी भुसावळ येथे राहणार आहे. आज मी ब्लड डोनेट केलं आहे, प्लेटलेट्स डोनेट केले आहे, प्लेटलेट डोनेट केलं आहे. त्याबद्दल मला एकदम आनंद वाटतोय. आणि ज्या व्यक्तीला मी डोनेट केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत, पण तो माझा मित्रच आहे. ज्या पत्नीसाठी आज लागणार होते. तर मला आज दसऱ्यानिमित्त पहिल्याच दिवशी पहिल्यांदाच प्लेटलेट डोनेट केलं गेलं आहे. त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय. आणि ते माझ्या मित्राला डोनेट केलं गेलं आहे, मित्रासाठी डोनेट केलं गेलं आहे. त्यामुळे मला खूपच आनंद वाटतोय. त्यामुळे मी या जळगाव रेड क्रॉस सोसायटीचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मला खूपच आनंद झाला. धन्यवाद. दादा, अनेक लोक रक्तदानाला घाबरतात, अनेक लोक प्लेटलेटला भितात. प्लेटलेट द्यायला त्यांना असं वाटतं की त्यांना खूप त्रास होईल किंवा दुसरा काही आजार होऊन जाईल किंवा प्लेटलेट देताना काही दुसराच प्रॉब्लेम उद्भवला म्हणून घाबरून देत नाही. अशा लोकांना तुम्ही काय अपील कराल, काय विनंती कराल? नाही, आता मला कम से कम हे सगळी प्रोसेस करायला 1 ते 1.5 तास लागलेला आहे. 1 ते 1.5 तासामध्ये मला तर काही असं जाणवलं नाही की मला वीकनेस वगैरे तसं काहीच नाही झालं. फक्त ते चेकअप करतात. चेकअप केल्यानंतर त्यांचे प्रोसेस चालू होते. आपल्याला 1 ते 1.5 तासामध्ये असं काहीच वाटत नाही की आपल्याला काही त्रास होतोय किंवा याच्यानंतर काही त्रास होतोय. त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही आहे. सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित होतं, सगळी प्रोसेस चांगली आहे. आणि सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी उलट प्लेटलेट्स डोनेट केले पाहिजेत. सौभाग्य लाभतं आपल्याला ते डोनेट केल्यानंतर. त्यामुळे घाबरण्यासारखं काही काम नाही. कोणाचं तरी प्राण वाचतं ही मोठी भावना आहे. हा, मोठी भावना आहे की बुवा आपल्यामुळे जर कोणाचं भलं होत असेल तर मला तर वाटतं पुण्य करण्यासाठी आपण माघार न घेता पुढाकार दिला पाहिजे. ही माझी भावना आहे. प्रथमेशजी, तुम्ही प्रथमच आज प्लेटलेट दिलेलं आहे. याच्यानंतर पण तुमची इच्छा असेल की तुम्ही प्लेटलेट डोनेट करा वगैरे? नक्की मी देऊ शकतो. नक्कीच आमच्याकडून तुम्ही पहिल्यांदा केलं, पण तुम्हाला 100 प्लेटलेट तुम्ही द्यावेत या शुभेच्छा.